नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात अरविंद लिमये यांच्या डायरीतील कोरी पाने या कथासंग्रहातली कथा अक्षयदान. 6वीतल्या चिमुरड्या मुलींच्या वर्गावर सानेबाईंचा तास सुरू होता. तास संपायला 10च मिनिटं बाकी होती. तेवढ्यात शिपाई निरोप घेऊन दारात उभा. वैभवी काटकरला HM मॅडमनी लगेचच बोलवलंय. ऐकून वैभवी चापापली, घाबरून उठली. पाय ओढत कशीबशी वर्गाबाहेर पडली. वर्गाबाहेर पडताना तिने आपली नजर चुकवली होती हे लक्षात येताच सानेबाईंचं शिकवण्यावरचं लक्षच उडालं. वैभवी एक हुशार, हसतमुख, शांत, समंजस मुलगी म्हणून सानेबाईंची आवडती होती. आज तिला अचानक का बरं बोलवलं असेल? हे अर्थात फार काळ लपून राहणारं नसलं तरी वैभवीचं चापापणं आणि नजर चुकवून जाणं सानेबाईंची काळजी वाढवणारही होतंच. वैभवीचं रूप म्हणाल तर कुरूप वाटू नये इतपत बेतास बात, पण चेहरा मात्र सतत उल्हसित, हसतमुख. हसली की तिचा काळा सावळा रंगसुद्धा उजळल्याचा भास व्हायचा. तिची राहणी स्वच्छ, नीटनेटकी असायची. रंगीबेरंगी बांगड्या तर तिच्या नाजूक हातात उठून दिसायच्या. कपाळावर रोज बदलणाऱ्या विविध रंगांच्या टिकल्याही तिला शोभून दिसायच्या. या अशा नटण्याची चिमुरड्या वयात मुलींना हौस असतेच आणि हे नखरे त्यांना शोभूनही दिसतात. वैभवी ही एरवी चार चौघींसारखीच, पण शब्दात व्यक्त करता न येणारा असा एक अंगभूत गोडवा तिच्या एकंदर व्यक्तिमत्वात भरून राहिलेला होता. आणि त्यामुळेच रूपानं सामान्य असूनही ती चार जणीत वेगळी वाटायची. याच वैभवीचा नेहमीचा खेळकरपणा आज विझून गेला होता. म्हणूनच वर्गाबाहेर पडतानाचा तिचा तो गंभीर चेहरा सानेबाईंची अस्वस्थता वाढवणारा होता. त्यामुळे तास संपल्याची घंटा होता सानेबाई लगबगीनं वर्गाबाहेर पडल्या. तेवढ्यात रडून डोळे लाल झालेली वैभवी आणि तिची रापून गेलेल्या चेहऱ्याची आई जवळच्याच HM मॅडमच्या केबिनमधनं बाहेर पडलेल्या त्यांना दिसल्या. त्या त्यांच्या दिशेनं लगबगीनं 4 पावलं गेल्याही, पण तेवढ्यात वैभवीची आई तडक निघून गेली आणि वैभवी बाईंकडे न बघताच वर्गात जाऊन बसली. वैभवी शाळेत फक्त सानेबाईंचीच नाही तर सर्व शिक्षकांची आवडती होती. त्याला कारणही तसंच होतं. सहसा अभ्यासाची ओढ नसणाऱ्या मुलीच ग्राउंडवर निरनिराळ्या खेळात चमक दाखवतात, हा या मुलींचा शाळेतला आजवरचा अनुभव. पण वैभवी याला अपवाद ठरली होती. खेळ आणि अभ्यास या दोन्हीतही सारख्याच कौशल्यानं चमकणारी वैभवी म्हणूनच शिक्षकांच्यातच नव्हे तर मैत्रिणींच्यातही प्रिय होती. तरीही गरीब पण हुशार मुलींबाबत शिक्षकांना जो जिव्हाळा वाटायचा तसा भाव वैभवीबाबत मात्र कोणाच्याच मनात असायचं कारण नव्हतं. अगदी सानेबाईंच्याही. कारण सर्वसाधारण राहण्या, वागण्या, बोलण्यावरनं मुलींच्या घरच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज बांधता येतोच आणि त्या अंदाजानुसार वैभवी बऱ्यापैकी आर्थिक परिस्थितीतली असणार हे सानेबाईंनी गृहीत धरलेलं होतं. पण आज प्रथमच वैभवीच्या आईला ओझरतं पाहिलं आणि क्षणभरातच वैभवीच्या घरच्या आर्थिक परिस्थितीचं रंग उडालेलं करुण चित्र अनपेक्षितपणे सानेबाईंना लख्ख दिसलं. त्याच क्षणी आपण तिच्या आर्थिक स्तराबाबत धरलेलं गृहीत पूर्णतः चुकीचं होतं हेही त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतरच HM मॅडमकडून जे समजलं ते ऐकून तर सानेबाई बिथरल्या. केवळ घरच्या परिस्थितीबाबत नव्हे तर वैभवीबद्दलचा आपला अंदाजही कसा चुकला याचं खेदमिश्रित आश्चर्य त्यांच्या मनात भरून राहिलं. वैभवीची कीव करावी का तिला रागवावं हेच त्यांना समजेना.
मगाशी केबिनमधनं बाहेर पडली तेव्हा ओझरती नजरेला पडलेली वैभवीची आई सानेबाईंच्या मनात पुढे कितीतरी वेळ रेंगाळत राहिली. तिचा कळकट रंग, निस्तेज डोळे, तेलाचा स्पर्शही न झालेले कोरडे केस, ओढग्रस्त चेहरा, अंगावरचं विटकं लुगडं, हे सगळंच चित्र केविलवाणं वाटावं असंच होतं. वैभवीची आई आज मॅडमना भेटायला आली होती ते वेगळंच गाऱ्हाणं घेऊन. जे घडलं होतं त्याला वैभवी म्हणण्यापेक्षा तिच्या अजाण चिमुरड्या वयात सर्रास असणारा छोट्या छोट्या आकर्षक वस्तूंचा हव्यास हेच कारण होतं. पण आपल्यासारख्यांना छोट्या साध्या वाटणाऱ्या अशा गोष्टींमुळे वैभवीच्या आईवर मात्र आभाळ कोसळलं होतं. हव्यासी आकर्षणापायी वैभवीनं निर्माण केलेली बिकट परिस्थिती तिच्या आईसाठी जीवन मरणाचा प्रश्न बनून राहिली होती. प्रश्न फक्त 25 रुपयांचाच, पण त्यामुळे गहजब झाला होता. मॅडमना भेटायला केबिनमध्ये रडवेल्या चेहऱ्यानं येता येताच जुन्या वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळलेला लालचुटूक चपलांचा जोड मॅडमना दाखवून ती टिपं गाळायला लागली. काय भिकारा, पण साळतल्या कुठल्या तरी पोरीला हे एवढं इकत घ्यायला सांगा बघा. ती विनवत राहिली. आईने विश्वासानं दिलेल्या पैशातून आईने तिला सांगितलेल्या मीठ मसाल्याच्या वस्तू न घेता खूप दिवसापासून वैभवीच्या मनात भरून राहिलेल्या त्या लालचुटूक चपला तिने परस्पर विकत घेतल्या होत्या आणि घरी गेल्यावर आईला हे समजताच नवऱ्याच्या भीतीने आईचं धाबं दाणाणलेलं होतं. आज वैभवी बरोबर जाऊन तिने त्या चपला दुकानदाराला परत करायचा प्रयत्न केला होता, पण दुकानदारांनी 4 शिव्या हासडून त्यांना हाकलून दिलं होतं. तेव्हा हेच गाऱ्हाणं घेऊन ती आज शाळेत मॅडम समोर येऊन बसली होती. यापेक्षा दुसरा कुठलाच पर्याय वैभवीच्या आईसमोर नव्हता. तिच्या पुढचं संकटच एवढं बिकट होतं की एखाद्या शाळेची मुख्याध्यापिका शाळेतल्या मुलींना या अशा चपला विकत घ्यायची गळ कशी घालू शकेल हा प्रश्न तिच्या मनात उभारलाच नव्हता. ती कात्रीत सापडली होती आणि काहीही करून तिला त्यातून स्वतःची सुटका करून घ्यायची होती. शाळेपासून 6 किलोमीटर अंतरावर अतिशय आडवळणावरच्या 60-70 उंबऱ्यांच्या वस्तीतलं त्यांचं टिचभर झोपडी वजा घर. ती बाई स्वतः शेतमजुरी करायची आणि तिचा नवरा बांधकामावर मजूर म्हणून काम करायचा. दोघंही दिवसभर अगदी राबायची तेव्हा कुठे 2 वेळा हातातोंडाची गाठ पडायची. अशा ओढग्रस्तीत सुद्धा ती माऊली तिच्या लाडक्या लेकीचे छोटे छोटे हट्ट महत्प्रयासानं स्वतःच्या मजुरीतून कसेबसे भागवायची. नशीब बलवत्तर म्हणून नवऱ्याला विडीकाडी, पान, तंबाखू, दारू कसलंच व्यसन नव्हतं आणि याचं तिला खूप अप्रूप वाटायचं. नाही म्हणायला वैभवीच्या वडिलांना खाण्यापिण्याचा शौक होता, पण त्यात तक्रार कसली करायची असा विचार करून तो शौक पुरवण्याचा वैभवीची आई आटोकाट प्रयत्न करायची. पण वाढत्या महागाईमुळे अलीकडे तेही डोईजड व्हायला लागलं होतं. कारण 8-10 दिवसातनं एकदा तरी त्याला रसरशीत मटणाचं जेवण लागायचं आणि नाही मिळालं तर तो सैरभैर व्हायचा. तल्लब बिनभोभाट भागली की मग मात्र तो राजा माणूस असायचा आणि नाही भागली की तळपायाची आग मस्तकात गेलेला राक्षस. ती बिचारी दोघांच्या कष्टातल्या पैशातली पै वाचवून आडोशाला साठवायची, पण अलीकडे ती साठवणूकही मटण शिजवायला अपुरी पडायची. काल अंगातली कणकण आणि डोकेदुखी त्यामुळे मटणासाठी बाजार आणायला ती नेहमीसारखी शहर वाटेला येऊ शकणार नव्हती. म्हणून आपल्या नवऱ्याच्या खुराकासाठी कुठून काय आणायचं हे वैभवीला सांगून या बाजारहाटीचं काम तिने वैभवीवर सोपवलेलं होतं. त्यासाठी आडोशाला ठेवलेले पैसेही तिने लेकीच्या हाती दिले होते. अव पोरगी शहाणी सुरती झाली, हुशारीनं हिशोब बी करती म्हणून विश्वासानं पैसे दिलतं बघा तिच्या हातात. पण ही कार्टी
स्वतःसाठी या रंगीत चपला घेऊन आली बघा. लय दिवसापासनं या मनात भरलेल्या मन हिच्या. शाळेतल्या हिच्या मैत्रिणी असल्या रंगीत चपला घालून फटाक फटाक वाजवीत नाचत असतात म्हण. हिला तसं चालायची हौस होते म्हणती. आता उद्या मटणाचा रस्सा पानात दिसला नाही आणि त्याला हे रामायण समजलं तर जित्ता सोडीन का तो हिला आणि मला तरी. अहो कशी प्रीतळ आणली बघा की पोरींनी. असं बरंच काही बोलत तिची आई HM मॅडम समोर टिपं गाळायला लागली तेव्हा त्या क्षणी करायला हवी अशी एकच गोष्ट होती. त्यानुसार मॅडमनी पर्समधनं 25 रुपये काढले, तिच्या आईच्या हातात ठेवले. लई उपकार झालं बघा बाई तुमचं, असं म्हणत त्या आईनं कागदात गुंडाळलेला तो वैभवीच्या काळजाचा तुकडा मॅडम पुढे ठेवला. अहो हे काय करताय भलतंच तुम्ही? हे ठेवून घेऊन मी काय करू याचं? तुम्ही उचला बरं ते आधी आणि घरी घेऊन जा, तिला वापरू देत ते चपला. अहो नाही 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 असं कसं हो? आणि मग हे पैसे त्याचं काय करू? ते राहू देतो. नाही नाही राहू देत कसं हो? या संकट आलेलं तुमचा उपकार मी ठेवून घेईन ज्या नंबरासाठनं. पण काय बी करून तुमचं पैक परत करीन बघा म्या. मॅडमच्या पाया पडून त्या चपला उचलून ती निघून गेली. 4 दिवसानंतर सानेबाई HMच्या केबिनमध्ये कुठल्याशा कामाबद्दल चर्चा करत बसल्या होत्या. तेव्हाच नेमकी रया उडून गेलेली वैभवी खालमानेनं आत आली. मॅडम, हे 25 रुपये आईने दिले. अगं, हे एवढे पैसे आणले कुठून आईने? घरी बरं आहे ना सगळं? हे ऐकलं आणि वैभवीचे डोळे भरूनच आले एकदम. काही न बोलता पैसे देऊन ती त्याच पावली पळत बाहेर निघून गेली. खरं तर हा विषय इथेच संपलाय असं सानेबाईंना त्यावेळी वाटलं खरं, पण ते खऱ्या अर्थानं संपणं नव्हतंच. वैभवीसाठी ती नव्या अरिष्टाची सुरुवात होती जशी काही. आणि ही सुरुवातच तिच्या दृष्टीनं तिची कसोटी पाहणारी ठरणार होती. रोज नेहमीप्रमाणे शाळेत वेळेवर येणारी वैभवी दुसऱ्या दिवसापासनं अचानक 15-20 मिनिटं उशिरा यायला लागली. एकतर ती सानेबाईंच्या नजरेतनं आधीच उतरली होती. तिचं उशिरा येणं पुढे जसं रोजचंच होत राहिलं, तेव्हा मात्र इतके दिवस उघडपणानं व्यक्त न झालेला सानेबाईंच्या मनातला वैभवीबद्दलचा राग एक दिवस उफाळून वर आला आणि उशिरा आलेल्या वैभवीला त्यांनी बाहेरच थांबवलं. तास संपेपर्यंत तिला वर्गाबाहेर उभं केलं, तेव्हा कुठे त्या थोड्या शांत झाल्या. त्यानंतर मात्र ती वर्गात धावत पळत जीवाच्या करारानं कशीबशी का होईना वेळेत पोचायला लागली. आणि बाईंचं मन मग त्यांनाच खायला लागलं. काय झालंय वैभवीला? घरी काही रणकंदन? सानेबाईंना तिच्या आईचा विचार टोचत राहिला. वैभवीची ओढाताण तर अधिकच खोपणारी. दिवसेंदिवस तिचा सावळा रंग काळवंडत चालल्याचं बाईंना जाणवायला लागलं. तिच्या व्यक्तिमत्वातला पूर्वीचा प्रसन्न ताजेपणा त्या प्रसंगानंतर कोमेजूनच गेला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर तिच्या चिमुरड्या वयाला शोभणाऱ्या कपाळावरच्या रंगीत टिकल्या दिसेनाशा झाल्याचं, हातातल्या बांगड्या नाभावी तिचे नाजूक हात हिरमुसल्यासारखं वाटत असल्याचं बाईंना विसरता येईना. तिच्या हसऱ्या चेहऱ्यावरचं हास्याचं शिंपंट सुकूनच गेलं होतं. तरीही वर्गात मात्र तिचं लक्ष असायचं. घरचा अभ्यास ती नियमित करून यायची. तरी कितीही अवघड प्रश्न विचारला तरी सर्वात प्रथम उत्तर देण्यासाठी अतिशय उत्साहानं आपसूक वर होणारा वैभवीचा हात मात्र आता जागचा हालेनासा झाला होता. तिच्यातला हा बदल सानेबाईंना त्रास द्यायला लागला. तिच्याशी आपण उगीचच इतक्या कठोरपणे वागलो का याचा त्या विचार करायला लागल्या आणि त्यांचा अस्वस्थपणा कमी व्हायच्या ऐवजी वाढतच चालला. संवाद कुठेतरी सुरू झाल्याशिवाय त्यांना चैन पडणार नव्हतंच. वैभवी, अगं तब्येत बरी नाहीये का तुझी? एक दिवस तिला एकटीला गाठून बाईंनी विचारलं.
तिच्या कोमेजलेल्या नजरेत अलगद हसू तरळून गेल्याचा भास त्यांना झाला खरा, पण क्षणार्धातच ती पुन्हा तिच्या कोशात शिरली. खाली मान घालून फक्त बरी आहे की एवढंच म्हणाली आणि गप्प राहिली. काही त्रास होतोय का? ती मानेनं नाही म्हणाली. आई कशी आहे? बरी आहे. प्रश्नोत्तरं इथेच संपली. मनात असूनही बाई यापेक्षा मोकळं बोलू शकल्या नाहीत आणि वैभवी स्वतःचं अवघडलेपण सोडू शकली नाही. एक दिवस मात्र पूर्वीच्या वैभवीचा प्रफुल्लपणा हळूहळू तिच्या चेहऱ्यावर पुन्हा जाणवू लागल्याचं बाईंना ओझरतं जाणवलं. लक्षपूर्वक बघताच बाईंच्या लक्षात आलं की तिच्या कपाळावरची लाल चुटूक टिकली, तांबड्या बांगड्या पुन्हा दिसायला लागल्यात. त्या दिवशीच्या कागदात गुंडाळलेल्या चकाकत्या लाल चुटूक रंगाच्या चपला तिच्या पावलांवर आज उठून दिसत होत्या. वैभवी हळूहळू सैलावली, मोकळी झाली. बाईंशी बोलताना अलीकडे जमिनीवर खेळणारी तिची नजर अलगद वर यायला लागली. चेहऱ्यावरचं हसू हळूहळू पुन्हा फुलू लागलं, तसं बाईंनी तिला एक दिवस बोलतं केलं. वैभवी ती अप्रिय घटना खरं तर हळूहळू विसरू लागलेली. ते सगळं आठवून सांगताना तिचे डोळे भरून येत होते, पण ती बोलली. जे जे काही घडलं ते सगळं तिने बाईंना सांगितलं. ऐकून सानेबाई चर्रकल्याच. हे सगळं या चिमुरड्या मुलींनी कसं सहन केलं असेल, हा विचार मनात येताच त्या कासावीस झाल्या. त्याचवेळी अतिशय गरीब, फाटकी, अशिक्षित, असहाय्य असणारी एक आई प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या लेकीच्या हिताचा इतका खोलवर विचार करून कणखरपणे तो अंमलातही आणू शकते, हे बघून त्या थक्क झाल्या. लोण्याहूनही मऊ असणारं आईचं काळीज वेळ येताच आपल्या पिलासाठी कठोरही कसं बनू शकतं, याचं वैभवीची आई म्हणजे चालतं बोलतं उदाहरण होती. वैभवीच्या आईने घडलेल्या प्रकाराबद्दल नवऱ्याकडे चकार शब्दानं कागाळी केली नव्हती, वैभवीला शिवीगाळ केली नव्हती, की अंगावर हात सुद्धा उगारला नव्हता. त्रागा न करता पोरीला तिचं भलं बुरं कशात आहे हे सांगायची हीच वेळ आहे, हे ओळखून तिने वैभवीला जवळ घेतलं आणि म्हणाली, "ये बघ बाय, दिसन ते हवंच म्हणशीन तर आयुष्यातनं उठशीन. सांगन ते ऐकशीन तर सुखाचा घास खाशील. जे आपलं ते आपलं. बघशीन ते हवं वाटायलं तर त्या पायी असं वाईट वांगाळ वागायचं नाही बघ. जे हवं वाटन ते मनात साठवून ठेवायचं. ते निगुतीनं मनातच जपायचं. बुक्क शिकून आधी मोठं व्हायचं. एक डाव शिकून शहाणी सुरती वशीन तवा हवं वाटल ते ढिगानं मिळन सगळं. नाही तर बाया माझ्यासारखं 2 येळच्या घासासटनं जलमभर वावरात राबावं लागन." वैभवी उथळ उर्मट नव्हती. सगळं ऐकून तिने समजल्यासारखी मान डोलावली. आपली चूक रडत भेकत कबूलही केली. चुकी झाली तेव्हा त्याचं प्रायश्चित्त घ्यायला पाहिजेल का नको? आईने लेकीला विचारलं. लेकीने अबोधपणे होकारार्थी मान हलवली. आईने वैभवीच्या रंगीबेरंगी टिकल्या, तिच्या मॅचिंगच्या सगळ्या बांगड्या, तरतरेच्या हेअरपिन्स, शिवाय ज्यामुळे हे सगळं रामायण घडलं त्या लाल चुटूक चपलासुद्धा सगळं जप्त करून टाकलं. एका शब्दात सांगायचं तर तात्पुरतं का होईना तिने वैभवीला कफल्लकच केलं होतं. 8 दिवसांनी वैभवीचा बसचा पास संपणार होता. पासाचे पैसे नवराच द्यायचा. यावेळीही त्यांनी दिले. तेव्हा त्यातनं फक्त 25 रुपये काढले आणि आईने वैभवीच्या हातात ठेवले आणि म्हणाली, "हे तुझ्या हेडबाईचे पैसे. परत देऊन टाक. त्यांचं वज्झं आधी उतरवून ठेवायचं." "आई, माझा बसचा पास." "मग तू ह्यो 1 महिना कळ काढायची.
चालत जाऊन चालत यायचं चालत. चुकीचं प्रायश्चित्त हेच आहे. घ्यायचं ते. महिना पुरा होईन तेव्हा पुनिंदा पास काढायचा, तवर नाही. वैभवीनं भरल्या डोळ्यांनी मान हलवली. पुढं महिनाभर रोजचे 6 आणि 6 12 किलोमीटर अंतर रोज ती चिमुरडी पायी तुडवत शाळेत ये-जा करायची. तिला शाळेत यायला रोज उशीर व्हायचा तो त्यामुळे. त्यासाठी ती एकदा शिक्षा म्हणून वर्गाबाहेर उभी राहिली, पण तक्रारीचा चकार शब्द तिने तोंडातून बाहेर काढलेला नव्हता. आईनी सांगितलेलं प्रायश्चित्त तिने घट्ट मनानं ब्र न काढता मुकाट सोसलं. महिना उलटला. नवऱ्यानं नेहमीप्रमाणे पुढच्या बसच्या पासाचे पैसे बायकोच्या हातावर टेकवले, तेव्हापासनं वैभवीची पायपीट संपली. शिवाय जप्त केलेल्या सगळ्या वस्तू आईनी वैभवीच्या सुपूर्द करून टाकल्या. त्यात वैभवीच्या मनात भरलेल्या त्या लालचुटूक चपलाही होत्याच. हे ऐकलं आणि सानेबाईंना गलबलून आलं. त्यांना वाटलं वेळ आली, निघूनही गेली, पण हातपाय गाळून नशिबाला दोष देत न बसता शाळेतल्या मूल्यशिक्षणाच्या तासालाही मुलामुलींच्या गळी उतरवलं न जाणारं शहाणपण वैभवीच्या गावढळ आईने मात्र मुलीच्या मनात अचूक रुजवलेलं होतं. दारिद्र्यात दिवस ढकलणारी ती कष्टकरी अशिक्षित बाई, तरीही तिने या प्रायश्चित्ताच्या रूपानं लेकीला आवर्जून दिलेलं हे संस्कारांचं दान कधीच न सरणारं अक्षय दान म्हणावं लागेल. आणि म्हणूनच ते अतिशय मोलाचंही आहे. हा अनुभव वैभवी इतका सानेबाईंनाही खूप काही शिकवून जाणारा होता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात अरविंद लिमये लिखित अक्षय दान ही कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअर करा. आणि मुख्य म्हणजे भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर असेच उत्तम लेखक आणि लेखिका ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.